हे माझ्या हातानं कोण ज्या वेलीनं टांगलेल्या. आता आई आणि मी चालल्यावर कोण खणाला नाही पाराला. मला कारला नाही, आई मोठी आईशी बोलत बसले तिथं. खराच बाई या बायांचा काही होऊ शकत नाही, जिथं टाइम भेटत तिथं बोलत बसतात. चला आता आपण जाऊ एकदांची. भाई या पॅन्डीन तर एक ढेंग टाकायला पण जमने साधा कोई ना भाई. आणि आता रस्त्यान पक्की भरभर करत 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 पोचलो इथं आमच्या फाट्या. नाही तर मला दिसला मशरूम. आई आता शोधतं कोणी कुठं आणत्या. तानानं लागलं नाही बघा. आईने कोणीचं तानं शोधलं आणि पारासाठी आता आखरी पण बनवली. आईने एक एक करून सगळ्या कोणी पाडल्या तिथल्या. आम्ही टिपल्या. हे बघा कोणीच्या आतमध्ये कसं पिंक पिंक असतं. तवऱ्यान नजर गेली या वेलीन व भाई साहेब बरं येतं जाम उंच आण आणि पक्यान म्हणून आई गेली आखरी आणायला. आता बघा आवरे सुनसान जंगलामध्ये आई मला एकटीला टाकून गेल्या. आईला काय वाटतं. भाई मी तिथं फिरतच होतो आणि तवऱ्यान मला दिसला या भैया कोणी बांधले काही माहित नाही. बाई नारळ दिसता आतमध्ये. मी त्याला तिथेच इग्नोर केलं आणि निघलो पुढं. तवऱ्यान बघितलं का आई आले. मग आई आली आणि तिने पारणं स्टार्ट केलं सगळ्या कोणी. फुल गामेला भरत चाललेला नुसता. इथं फक्त एकच भीती होती का आई डोक्यान नको पारू कोण म्हणजे झाला. नंतर मग आम्ही सगळ्या कोणी जमा केल्या आणि घरी जायला निघालो. याचा पूर्ण व्लॉग मी युट्यूब मध्ये टाकले, सो तो जाऊन बघा. बायो मध्ये लिंक आहे. हा व्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा. फॉलो करून जा. बाय बाय.